तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे अनेक वर्षांपासून रखडलेले शासकीय अनुदान तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे, अन्यथा येत्या 5 ऑगस्टपासून लाभार्थ्यांसह बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे माहूर तालुकाध्यक्ष आनंद गंगाधरराव पाटील तुपदाडे यांनी नगरपंचायत माहूरच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। माहूर शहरातील सन 2018 ते 2025 या कालावधीत विविध DPR अंतर्गत मंजूर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे शासकीय अनुदान अद्यापही प्रलंबित आहे। या मागणीसाठी यापूर्वीही आमरण उपोषण करण्यात आले होते। त्यावेळी नगरपंचायत प्रशासनाने संबंधित विभागाकडे निधीची मागणी करून लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याचे लेखी आश्वासन दिले होते। त्यानुसार निधीची मागणीही करण्यात आली, मात्र आजपर्यंत एकाही लाभार्थ्याच्या खात्यात अनुदान जमा झाले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांचे प्रलंबित अनुदान वितरित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा 5 ऑगस्टपासून लाभार्थ्यांसह पुन्हा बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आनंद पाटील तुपदाडे यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण, माहूर।